वाई तालुक्यातील कळंबे येथे पारंपरिक शेतीसोबतच देशी गावरान कोंबड्यांच्या पालनाचा व्यवसाय आधुनिक पद्धतीने यशस्वी करून दाखवणारे कळंबे गावचे सुपुत्र युवा उद्योजक तुषार शिवतरे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत। त्यांच्या यशामागे आजोबा महादेव शिवतरे, आजी अनुसया शिवतरे यांनी जपलेली देशी गावरान कोंबड्या पालनाची परंपरा आणि त्यातून मिळालेले संस्कार हेच खरे बळ ठरलेले आहे। महादेव शिवतरे यांनी अनेक वर्षांपूर्वी आपल्या शेतात देशी गावरान कोंबड्यांचे संगोपन सुरू केले। पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक वातावरणात कोंबड्यांचे पालन करण्याची त्यांनी जोपासलेली परंपरा आज तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचलेली आहे। आज त्याच वारशाला आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत तुषार शिवतरे यांनी या व्यवसायाला नवी दिशा दिलेली आहे। तुषार शिवतरे यांचे आई वडील अरुण शिवतरे आणि आशा शिवतरे यांचेही या व्यवसायात मोलाचे योगदान आहे। संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीतून कळंबे येथे शिवन्या पोल्ट्री फार्म उभारण्यात आला असून येथे शुद्ध देशी गावरान कोंबड्या आणि कोंबडे व अंडी ग्राहकांना उपलब्ध करून दिली जातात। गावरान कोंबड्यांचे पौष्टिक मांस, उत्कृष्ट चव आणि नैसर्गिक पद्धतीने संगोपन यामुळे या फार्मची ओळख दिवसेंदिवस वाढत आहे। परिणामी सातारा जिल्ह्यासह परिसरातील विविध भागातून ग्राहक येथे आवर्जून भेट देत असून थेट फार्मवरून गावरान कोंबड्या, गावरान अंडी खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत। शिवन्या पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असते। स्वच्छ, प्रशस्त आणि नैसर्गिक वातावरणात त्यांचे संगोपन केले जात असल्याने ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झालेला आहे। त्यांचे सातारा शहरात देगाव फाटा, अमरलक्ष्मी चौक, सातारा येथे त्यांचे शिवन्या प्युअर देशी अंडी या नावाने आउटलेट आहे। येथूनच संपूर्ण सातारा शहरामध्ये घरपोच सेवा दिली जाते। दर्जेदार सेवा, प्रामाणिक व्यवहार आणि गुणवत्तेची हमी या बळावर फार्मने अल्पावधीतच चांगली प्रतिष्ठा मिळवलेली आहे। आजोबा महादेव शिवतरे, आजी अनुसया शिवतरे यांनी जपलेला पारंपरिक वारसा, आई वडील, मोलाचे सहकार्य आणि तुषार शिवतरे यांची मेहनत, जिद्द व आधुनिक दृष्टिकोन यामुळे वाई तालुक्यातील कळंबे येथे शिवन्या पोल्ट्री फार्म आज ग्रामीण भागातील यशस्वी उद्योजकतेचा आदर्श ठरत आहे। पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत स्वावलंबनाचा नवा मार्ग निर्माण करणाऱ्या शिवतरे कुटुंबाचे परिसरातून कौतुक होत असून अनेक तरुण शेतकरी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आहेत। मुक्काम कळंबे पोस्ट सर्जापूर, तालुका वाई, जिल्हा सातारा या गावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये शिवन्या पोल्ट्री फार्म म्हणून आम्ही हा व्यवसाय चालू केला आहे। आज या व्यवसायाला 6 वर्षे झालेली यामध्ये आहे। तर आमच्या पोल्ट्री फार्ममध्ये प्युअर गावठी पक्षी, देशी आपण म्हणतो त्याला, तर 1000 पक्षी आहे आज रोजी माझ्याकडे। तर त्याच्यामध्ये रोजची 300 अंडी निघतात आणि माझं वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंतचं आहे। तर आता पोल्ट्री फार्मला आमच्या 6 वर्षे झाल्यापासून आमच्याकडं रोज कस्टमर येतात, पाहणी करण्यासाठी येतात, तरुण वर्ग येत असतो पाहायला। तर तरुण वर्गासाठी त्यांना एक मला सांगणं आहे, तुम्ही हा व्यवसाय जेवढा सोपा आहे तेवढाच अवघडसुद्धा आहे।
परंतु या व्यवसायाची सुरुवात करत असताना प्रथमतः एक 25 कोंबड्यापासून सुरुवात करा. तुमचा दिनक्रम कसा असतो? आमचा दिनक्रम आम्ही सकाळी 7 वाजता त्यांना खाद्यपाणी घालतो. त्याच्यानंतर आम्ही दुपारी 4 वाजता खाद्यपाणी घालतो आणि त्यांना खाद्य आमचं हॉटेलचं वेस्टेज, आमचा मेथी घासे, त्याच्यानंतर हॉलमधलं वेस्टेज राहिलेलं सगळं आम्ही आणतो. खाद्याची बचत त्याच्यामुळं आमची होत असते. खाद्य कोणतं वापरता तुम्ही? खाद्य आम्ही बारामती ॲग्रोचं लेअरचं खाद्य वापरतो. कोणत्या प्रकारचे आता पक्षी आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे आता प्युअर गावठी पक्षी आहे आमच्याकडे. त्याला आपण देशी म्हणतो. बरं. याच्यामुळे तुमच्या देशी अंडी बी ते सप्लाय होत असणार? हो, आमची देशी अंडी गावातून सप्लाय केली जातात. त्याच्यानंतर आमचं दुकान बी सातारला आहे. MIDC रोडला अमरलक्ष्मी चौकामध्ये आमचं शिवण्या पोल्ट्री एग्ज मनुष्यनी दुकान आहे. तिथून आम्ही पूर्ण सातारा शहरामध्ये होम डिलिव्हरी केली जाते. तुम्ही हा व्यवसाय निवडच्या पाठीमाग नेमकं कारण काय होतं? एक शेतीला पूरक धंदा म्हणून पूरक जोडधंदा म्हणून आम्ही ह्या धंद्याची निवड केली. मला 2 मुले आहेत. थोरला मुलगा माझा पुण्याला असतो, धाकटा मुलगा इथं असतो माझ्यापासून. आमचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. तर आमचा शिवण्य उद्योग समूह म्हणून हा व्यवसाय चालला जातो. आणि आमचा मुलगा बाहेरील सगळं जे वस्तू काय आणायच्या आहेत, खाद्य म्हणा, हॉटेलवरचं वेस्टेज म्हणा, हॉलवरचं म्हणा, हा सगळा तो बघतो. मार्केटिंगचं सर्व अंड्याचं व्यवहार हा आमचा धाकटा मुलगा बघतो. आणि आम्ही दोघेजणं सहकार्य करत असतो. इथलं सर्व आमचं सहकार्य असतं त्याला. आमचा व्यवसाय पोल्ट्रीच्या कामात आम्ही आमचे 2 जण काम करत असतो. शिवाय आमची 2 मुले आणि 2 सुना ह्या व्यवसायामध्ये सहभागी असतात. तर अंड्याची विक्री करताना आमचा मुलगा सातारा शहरात तो बघतो, बारका मुलगा बघतो. आणि पुणे शहरात मोठा मुलगा अंड्याची विक्री करतो. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी. एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.